ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मोठ्या प्रमाणावर पाणी साचले। आज गुरुवार 8 सप्टेंबर रोजी नाशिक परिसरातील पखाल रोडवर सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। तसेच पाण्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने तेथून जात असलेला बेकरी पाव किराणा युवक बबलू खान वय 28 राहणार कन्नौज अकबरपूर उत्तर प्रदेश यास विजेचा शॉक लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। विद्युत प्रवाह बंद करण्यासाठी MSCBच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असता त्यांनी विद्युत प्रवाह बंद केला नाही। तसेच रुग्णवाहिकाही वेळेवर पोहोचू शकली नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। रणजित चापडेचा प्रतीक्षा वसावे, स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। नागरिकांनी पावसामुळे पखाल रोड इथे जास्त जोरात पाऊस असल्यामुळं कमरा इतकं पाणी साचल्यामुळं एक माणसाचा मृत्यू झाला। पाण्यात करंट उतरल्यामुळं काही वायर शॉर्ट होती। आम्ही त्याला गंज वाचवायचा प्रयत्न केला पण तो काही वाचला नाही। पण MSCBच्या अधिकाऱ्यांना आम्ही खूप फोन केले, ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन केले, कोणीच टाईमवर आला नाही। बिचारा सायकलवरचा माणूस होता, पाव फेरीवाला होता, त्याचा मृत्यू झाला। फक्त लापरवाही MSCBवाल्यांची, यांच्यामुळं एक माणसाचा जीव गेला। बेकार घटना झाली। आम्ही गंज त्याला वाचवायचा प्रयत्न केला पण आम्हाला सुद्धा करंट लागत होता। आम्ही कसं तरी काट्याकुट्याने ओढून आणला त्याला बाहेर, पण नाही वाचला बिचारा तो। त्या बिचाऱ्याची लापरवाहीमुळे मृत्यू झाला। यहाँ पर पखाल रोड के ऊपर पानी जमा था। वहाँ पर एक व्यक्ति पाव फेरी वाला वो आ रहा था। वो आते आते उसको साइकिल लेकर आ रहा था, उसके नीचे उसको करंट लगा, करंट लगे करके गिर गया। गिरने के बाद वो उल्टा गिरा और उसको हम बचाने के लिए गए। पर जाने के बाद हमको हाथ को करंट लगने लगे, हमने उसको छोड़ दिया। छोड़ने के बाद फिर उसको लकड़ी से हमने बाहर तक लाई। बाहर लाने के बाद देखे तो उसको डेड बॉडी छुपी थी।